मध्यरात्रीचा प्रवास कधीकधी तो इतका भयानक असू शकतो की कोणाच्याही अंगावर काटा येईल. चला, आज आपण लोणावळा घाटातील अशाच एका भयानक रात्रीची गोष्ट ऐकूया. जरा विचार करा, मुसळधार पाऊस पडतोय, वादळी रात्र आहे आणि एका निर्मनुष्य रस्त्यावर कोणीतरी मदतीसाठी थांबलेला आहे. अशा परिस्थितीत गाडी थांबवण्याचं धाडस होईल का? एका टॅक्सी ड्रायव्हरसाठी मात्र माणुसकीच्या नात्याने घेतलेला हा एक छोटासा निर्णय त्याच्या आयुष्याचा शेवटचा निर्णय ठरला. चला तर मग थेट त्या वादळी रात्रीत जाऊया आणि पाहूया त्या थरारक प्रवासाची सुरुवात नेमकी झाली तरी कशी. तर गोष्ट आहे समीर नावाच्या एका टॅक्सी ड्रायव्हरची. रात्रीचे साधारण 2 वाजले होते. तो मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून गाडी चालवत होता. विशेषतः लोणावळा घाटात तर पाऊस आणि धुक्यामुळे समोरचं काहीही धड दिसत नव्हतं. आणि रस्ता तर अगदीच निर्मनुष्य होता. आणि नेमकं त्याच वेळी एका धोकादायक वळणावर गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात त्याला पांढऱ्या साडीतली एक स्त्री दिसली. समीरने प्रसंगावधान राखून कसंबसं गाडीवर नियंत्रण मिळवलं आणि एक करकचून ब्रेक दाबला. ती बाई काहीही न बोलता गाडीच्या मागच्या दारापाशी आली आणि जेव्हा तिने दरवाजा उघडायला हँडल पकडलं तेव्हा समीरच्या लक्षात आलं की तिचा हात अगदी बर्फासारखा पांढरा आणि थंडगार होता. ती गाडीत बसल्यावर समीरने विचारलं, "मॅडम, कुठे जायचंय?" त्यावर तिने जे उत्तर दिलं ना, ते खूपच विचित्र आणि गूढ होतं. ती एकदम शांतपणे म्हणाली, "जिथे हा रस्ता संपतो तिथे." आता इथून पुढे गाडीच्या आतलं वातावरण कसं बदलत जातं आणि समीरची वास्तवावरची पकड कशी सुटू लागते ते पाहूया. गाडी जसजशी पुढे सरकू लागली तसतसा एक कसला तरी विचित्र वास गाडीत पसरायला लागला. जणू काही ओल्या मातीचा आणि काहीतरी जळल्याचा वास एकत्र येत होता. समीरला त्यामुळे खूपच अस्वस्थ वाटायला लागलं. समीरने सहजच विचारलं, "तुमची गाडी वगैरे खराब झालीये का?" यावर तिने एक भयावह उत्तर दिलं. ती म्हणाली, "माझी गाडी? हो, ती आता कधीच चालू होणार नाही." आणि मग तो अविश्वसनीय प्रकार घडला. समीरने सहजच गाडीच्या आरशात मागे पाहिलं आणि त्याचा श्वासच थांबला. मागची सीट पूर्णपणे रिकामी होती. त्याने घाबरून झटक्यात मागे वळून पाहिलं तर काय, ती तिथेच बसून शांतपणे खिडकीबाहेर बघत होती. आता मात्र समीरचा थरकाप उडाला होता. त्याने भीतीनेच पण धीर करून तिला विचारलंच, "मॅडम, तुम्ही मला आरशात का दिसत नाही आहात?" हा तो क्षण होता जिथे त्याला समजून चुकलं की काहीतरी भयंकर, अमानवी घडतंय. आता येतोय त्या रात्रीचा निर्णायक क्षण, जिथे ती प्रवासी आपलं खरं स्वरूप आणि आपला खरा हेतू उघड करते. तिने जे सांगितलं ते ऐकून तर समीरच्या काळजाचा ठोकाच चुकला. ती म्हणाली की बरोबर 1 वर्षापूर्वी याच रात्री एका टॅक्सी ड्रायव्हरने तिला याच घाटात लुटून तिचा खून केला होता. आणि आज ती परत आली होती, फक्त आणि फक्त बदला घेण्यासाठी. आणि मग ती समीरकडे आपल्या थंडगार नजरेने बघत एक असं वाक्य बोलते जे ऐकून समीरच्या पायाखालची जमीनच सरकते. ती म्हणते, "त्याचे डोळे अगदी तुझ्यासारखेच होते." तिचा राग वाढताच गाडीतला रेडिओ अचानक कर्कश आवाज करू लागतो. गाडीत इतकी भयानक थंडी वाढते की समीरच्या तोंडून अक्षरशः वाफा बाहेर पडायला लागतात. समीर पुन्हा एकदा घाबरत आरशात पाहतो आणि यावेळेस त्याला तिचं खरं, विद्रूप आणि भयानक रूप दिसतं. डोळ्यांच्या जागी फक्त काळीभोर खड्डे होते आणि तिचा चेहरा पूर्णपणे जळालेला आणि सडलेला होता. ती मागच्या सीटवरून आपला बर्फासारखा थंड हात पुढे करत त्याच्या कानाजवळ येऊन कुजबुजते, "समीर, मला खूप थंडी वाजतेय. तुझ्या शरीरातली ऊब मला देशील का?" आणि इथूनच सुरू होतो त्या प्रवासाचा आणि समीरच्या आयुष्याचा दुःखद आणि तितकाच भयानक अंत. समीर गाडी थांबवण्याचा जीवाच्या आकांताने प्रयत्न करतो, पण गाडी आता त्याच्या नियंत्रणाबाहेर गेलेली असते. तिचा वेग आपोआप वाढत जातो आणि ती थेट दरीच्या दिशेने सुसाट धावू लागते. तिच्या एका कानठळ्या बसवणाऱ्या किंकाळीसोबत ती टॅक्सी रस्त्याच्या कडेचा कठडा तोडून खोल अंधाऱ्या दरीत कोसळते. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांना दरीत टॅक्सीचा सांगाडा सापडतो. समीरचा मृतदेह ड्रायव्हर सीटवरच होता, पण त्याचा चेहरा प्रचंड भीतीने दगडासारखा झाला होता. आणि सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे त्याच्या मानेवर निळ्या रंगाच्या बोटांचे ठसे होते. पण या सगळ्यात धक्कादायक गोष्ट होती ती म्हणजे गाडीच्या मागच्या सीटवर रक्ताने लिहिलेला एक संदेश. त्यावर लिहिलं होतं, "पुढच्या पावसाळ्यात पुन्हा भेटू." हा एकच संदेश मागे एक प्रश्न सोडून जातो. पुढच्या वर्षी त्याच रस्त्यावर त्याच रात्री कोणतं नवीन भय वाट पाहत असेल?